आजचा आपला चिंतनाचा विषय आहे स्वसंवाद. येस, आपल्यातच अर्जुन आहे आणि आपल्यातच कृष्णही आहे, आणि म्हणून स्वसंवाद हा आपण आपल्या साधला पाहिजे. स्वसंवाद करताना आपले विचार कसे चालतायत हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं. आणि स्वसंवाद साधण्याचा काय हेतू आहे, की का महत्त्वाचं आहे ते? कारण का तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही स्वतःला जे काही प्रश्न निर्माण होतात, आपण जगताना, आपलं आयुष्य जगताना आपल्याला जे काही प्रश्न समोर उभे ठाकले जातात, ते जर तुम्ही शांत जर चित्त ठेवून जर थोडा वेळ विचार केला आणि स्वतःशी संवाद जर साधला, तर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला स्वतःला मिळू शकते. येस, आपण दुसऱ्यांची मदत म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा अनुभव म्हणा, आपण घेऊ शकतो आपल्याला पडलेल्या प्रश्नांना उत्तर शोधण्यासाठी. पण शेवटी आपल्या स्वतःशी साधलेला संवाद हा तेवढाच महत्त्वाचा आणि खूप उपयोगी पडतो. कारण दुसऱ्यांचे अनुभव, दुसऱ्यांनी त्यावर काय केलं आहे हे नक्कीच, पण त्यावेळची पुढची जी परिस्थिती असेल ती परिस्थिती आणि आपला स्वभाव ह्यामध्ये खूप फरक असू शकतो. आणि त्यामुळे आपण कसं सामोरं गेलं पाहिजे यासाठी तो स्वसंवाद साधला पाहिजे. आणि तो स्वसंवाद साधताना आपण नक्कीच ॲनलाइज करू शकतो. आपण दुसऱ्यांचे अनुभव, दुसऱ्यांनी त्या परिस्थितीमध्ये काय केलं असेल किंवा काय, या सर्व बाबींचा विचार करण्यासाठी हा वेळ देऊन स्वसंवाद साधायला पाहिजे. आणि तो स्वसंवाद साधल्यामुळे आपल्याला खूप खूप अशा क्लिष्ट म्हणतो आपण जे प्रश्न आपल्या आयुष्यात पडतात, त्या प्रश्नांची उत्तरही सहजरित्या सापडू शकतात. आणि म्हणून मी जसं म्हटलं की आपल्यामध्येच कृष्ण आहे आणि आपल्यातच अर्जुन आहे, हे ह्याचसाठी. तुम्ही जेव्हा भगवद्गीता वाचाल तेव्हाही ती समजून घेताना प्रत्येक वेळी तुम्ही एक उतारा समजा आज वाचला आहात आणि तोच उतारा तुम्ही जर 10 दिवसांनी किंवा अजून काही 1 महिन्याने वाचला तरी तुम्हाला त्याच्यातून जो काही बोध होत असेल तो वेगळा असू शकतो. आणि भगवद्गीता असंच नाही तर तुम्ही कुठलीही दुसरी पुस्तकं जेव्हा वाचता, त्या पुस्तकातील एखादी गोष्ट तुम्ही कालांतराने वाचली, म्हणजे तीच गोष्ट आधी वाचून झाल्यानंतर कालांतराने तुम्ही ती वाचलीत, तर समजण्यामध्ये, उमजण्यामध्ये फरक पडत असतो आणि काहीतरी आपल्याला नवीनही त्याच गोष्टीतून मिळत असतं. आणि त्यामुळे हा स्वसंवाद जेवढा तुम्ही स्वतःशी साधाल हा खूप चांगला आहे. मग तो तुम्ही रोज साधा, आठवड्यातून 1 दिवस साधा, महिन्यातून साधा, पण जेवढं तुम्ही स्वतःशी बोलाल तेवढं तुमचं आयुष्य हे सहज घडत जाईल. सहज प्रश्न म्हणजे जे आपल्याला म्हणतात ना, उत्तरं सापडत जातील. त्यामुळे नक्की याच्यावर चिंतन करा आणि स्वसंवादाला सुरुवात करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.